हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी विषयातील जे उतारे येतात त्या उतार्यांवरच्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची यावरती आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मग सुरुवात करतोय आपण। बघा आता मराठी विषय आपल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आहे पेपर 1 मध्ये। मग यामध्ये वेगवेगळ्या घटकांची चर्चा आपण आधीच केलेली आहे आणि आता काय करतोय आपण हे घटक डिटेल स्टडी करणार आहोत। तर मराठी विषयातला पहिला जो घटक आहे तो आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे। तर आता या घटकामध्ये उपघटक जो आहे ना तो कुठला आहे बघा, तर तो आहे उतारा व त्यावरील आधारित प्रश्न उत्तरे। आता उतार्यावरील प्रश्न उत्तरे सोडवत असताना तुम्हाला काही गोष्टींची कल्पना असली पाहिजे। मग त्या कुठल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नीट एकदा समजल्या तर उतार्यावरील प्रश्न उत्तरे शक्यतो तरी काही चुकत नाहीत। बघा आता काय काय काळजी घ्यायची, तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, तो उतारा जो आहे तो लक्षपूर्वक व्यवस्थित वाचायचा आहे। आता काय होतं, काही विद्यार्थ्यांना किंवा काही मुलांना अशी सवय असते की पहिल्यांदा प्रश्न वाचायचा आणि पुन्हा उतारा वाचायचा, अशामध्ये तुमचा वेळ वाया जातो। त्यामुळे थोडा वेळ सुरुवातीला गेला तर जाऊ द्या, पण सुरुवातीला तुम्हाला काय करायचं तो पॅराग्राफ व्यवस्थित वाचायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तो उतारा कशा संदर्भात दिलेला आहे याचा आशय पण समजून आला पाहिजे। समजा एखादी गोष्ट दिली असेल त्या कथानकाचा नक्की उद्देश काय आहे किंवा एखाद्या क्रांतिकारकाची माहिती दिली असेल तर काय त्याचा आशय आहे, कशा संदर्भात तो उतारा आहे तो आशय तुम्हाला पहिल्यांदा समजला पाहिजे। त्यानंतर बरेचसे शब्दार्थ असे असतात की त्याचे अर्थ आपल्याला माहिती नाहीत, मग त्याचे अर्थ नीट समजून घेऊन तो उतारा व्यवस्थित वाचायचा आहे। घाई गडबडीत उतारा वाचला तर प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला पुन्हा उतारा वाचावा लागतो आणि त्यामध्ये वेळ जातोय, हा वेळ आपल्याला वाचवायचा आहे। पुढे उतार्यामधील काही प्रसंग असतात, वर्णन दिलेले असतात किंवा संवाद दिलेले असतात, यामागील कारण तुम्हाला समजून घेता आली पाहिजेत की या उतार्यामध्ये हे असं शब्द किंवा हे वाक्य का दिलेलं आहे, काय कारण असेल, याचा कार्यकारण भाव तुम्हाला समजून घेता आला पाहिजे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे कन्फ्युजन असतं। खूप जणांना असं वाटतं की दिलेले जे प्रश्न उत्तरे आहेत ना किंवा जे प्रश्न दिलेत तुम्हाला त्याची उत्तरं मला ओळीने सापडत जातील, तसं अजिबात नाही आहेत। जे काही उतार्यामध्ये दिलेला क्रम आहे त्याच क्रमाने प्रश्न पडतील असं बिलकुल नाही। कदाचित असंही होऊ शकतं पहिला जो प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या पॅरेग्राफच्या शेवटी मिळू शकतं किंवा मध्ये मिळू शकतं, ठीक आहे। तर हे लक्षात ठेवा की उतार्यातील जी काही क्रम दिलेला आहे प्रश्नांचा आणि उतार्यातील माहिती हा क्रम कधीही मॅच होत नाही। प्रश्नांची उत्तरं कुठेही तुम्हाला पॅराग्राफमध्ये मिळून जातात, त्याच्यामुळे हा क्रम सेम असेल असं नाही। उतारा वाचून झाल्यानंतर उत्तरे नोंदवताना 4 पर्यायापैकी लक्षपूर्वक व्यवस्थित वाचा आणि मग योग्य पर्याय निवडा। आता काय होतं बघा, आपल्याला कळतं एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, पण गडबडीत काय होतं तो पर्याय 2 असतो त्याच्याऐवजी आपण पर्याय 3चाच गोल रंगवत बसतो आणि त्यामुळे उत्तर येत असून पण आपल्याला त्या प्रश्नाचे मार्क मिळत नाही। तर हे सगळं टाळायचं आहे आपल्याला, कारण काय होणार आहे त्यामुळे तुमचे मार्क इथे हाताने जातील। आता पुढचं बघा, एक छोटंसं शेवटची सूचना आहे। उत्तरांचा पर्याय ज्यावेळेस आपण निवडतो किंवा एखादा उतारा आपण ज्यावेळेस वाचतो आणि त्यानंतर तुम्हाला एखादा पर्याय सापडतो योग्य पर्याय निवडताना, तर तेवढा भाग पुन्हा वाचून अचूक पर्यायाची एकदा खात्री करून घ्यायची। खूप वेळा काय होतं आपल्या नजरचुकीने प्रश्न व्यवस्थित वाचला जात नाही, त्यांनी विचारलं असतं का होणार नाही आणि आपण उत्तर लिहून देतो का होणार आहे। तर असं काही जम्बलिंग व्हायला नको म्हणून व्यवस्थित पहिल्यांदा प्रश्न नीट वाचा, प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे का नकारार्थी आहे ते नीट बघा आणि त्यानंतर अचूक पर्याय निवडून तो एकदा गोल रंगवला की पुन्हा नंतर खाडाखोड आपल्याला करता येणार नाही। त्यामुळं व्यवस्थित प्रश्न आणि व्यवस्थित उतारा वाचणं खूप महत्त्वाचं आहे। ओके, तर ह्या सूचनांचं थोडं पालन करायचं आहे आणि त्यानंतर आपण काय करूयात, एक नमुना प्रश्न किंवा एक नमुना उतारा घेऊयात आणि त्याची उत्तरं कशा प्रकारची आहेत त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात। बघा आता एक उतारा घेतोय आपण, प्रश्न
क्रमांक 1 आणि 3 साठी, म्हणजे प्रश्न 1, प्रश्न 2 आणि प्रश्न 3 हे कशावर आधारित असणार आहेत तुमचे, तर ह्या उतार्यावर असणार आहेत. आता त्यासाठी आपल्याला काही सूचना दिल्यात बघा. काय दिलेल्या आहेत, तर प्रश्न क्रमांक 1 आणि 3 साठी तुम्हाला काही सूचना दिल्यात. तर पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा, त्या वाक्यामध्येच आहे, व्यवस्थित वाचा आणि त्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा योग्य अचूक पर्याय निवडा उत्तरांसाठी. ओके, तर ही सूचना आहेत. आता आपण काय करूयात, त्या प्रश्नांमध्ये जाऊयात किंवा तो उतारा पहिल्यांदा वाचूयात आणि मग प्रश्न काय आहेत त्याच्यामध्ये चर्चा करूयात. बघा, आता मी पहिला उतारा वाचते, व्यवस्थित वाचूयात आपण आणि त्यानंतर मग उत्तरं जमतात का ते पण बघूयात. हां, बघा, सर्व दृष्टीने प्रसन्न असणारा चैत्र महिना जेव्हा येतो तेव्हा सृष्टी मातेच्या लाडक्या वसंताची उधळण चाललेली असते. काय सांगितले, चैत्र महिन्यामध्ये काय वसंत ऋतू येतो, चैत्र महिन्यामध्ये वसंताची उधळण चाललेली असते. वृक्षांना नवी पाने फुटू लागतात. कोवळ्या पानांनी बहरलेली झाडे लहान मुलांसारखी गुटगुटीत दिसू लागतात. आता इथं काय केलेलं आहे, चैत्र महिन्याचं वर्णन केलेलं आहे. निसर्ग राजा खुशीत शीळ घालत असतो. कोकिळ कुहू कुहू गात असतो. उत्सव, खेळ व करमणूक यांचा त्रिवेणी संगम याच महिन्यात आपल्याला बघायला मिळतो. या महिन्यात हिंदू धर्मीयांच्या नववर्षाला प्रारंभ होतो. आनंदाप्रित्यर्थ गुढी उभारून साजरा केला जाणारा हा सण म्हणजेच गुढीपाडवा. या दिवशी विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाचा संकल्प करून भरपूर अभ्यास करण्याचे स्वतःला वचन दिले पाहिजे. बघा, आता इथे मी काय केलेलं आहे, हा पॅरेग्राफ किंवा हा जो उतारा आहे तो वाचलेला आहे. आता उतारा वाचताना नुसतं वाचत राहू नका, त्याचा अर्थ समजून घ्या. यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे तो व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं अचूकपणे सोडवता येतील. ओके, आता आपण पॅरेग्राफ तर वाचलेलाच आहे. आता आपण पुढे जातो, याच्यामध्ये प्रश्न कोणते असतील त्यामध्ये आपण थोडी चर्चा करूयात आणि उत्तर सापडतंय का तेही बघूयात. बघा, आता चला आपण सुरुवात करतोय आता प्रश्न उत्तरांमध्ये. याची प्रश्न उत्तरं काय काय आहेत, प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकर सापडतात का ते बघूयात. बघा, आता पहिला प्रश्न काय दिलेला आहे, तर सृष्टी मातेचा लाडका कोण आहे. सृष्टी मातेचा लाडका कोण आहे. आता यामध्ये 4 पर्याय दिले ते, चैत्र महिना, वसंत ऋतू, निसर्ग राजा आणि गुढीपाडवा. आता तुम्हाला सगळ्यांना नीट आठवत असेल, पॅराग्राफ जर नीट वाचलं असेल तर ह्याचं उत्तर पहिल्याच लाईनमध्ये दिलेलं होतं, हो ना. बघा बरं इथं कुठे सापडतंय का, तर सृष्टी मातेचा लाडका कोण आहे, तर सृष्टी मातेचा लाडका कोण आहे, वसंत ऋतू. दिसतंय उत्तर, सृष्टी मातेच्या लाडक्या वसंताची. मग वसंत काय आहे, तर वसंत हा ऋतू आहे. म्हणजे आपला पर्याय कुठला बरोबर असणार आहे, तर याचं उत्तर असणार आहे वसंत ऋतू. ठीक आहे, तर वसंत ऋतू म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असणार आहे. मग तुम्हाला काय करायचंय, जे काही पर्यायासाठी किंवा ज्या गोष्टी तुम्हाला इथं ऑप्शनमध्ये दिल्यात बघा, तर इथे 1, 2, 3, 4 असे गोल केलेत ना, तर आपलं उत्तर कुठलं आलं होतं, तर आपलं उत्तर आलं होतं वसंत ऋतू. इथं टिक करण्यापेक्षा आपण काय करतो, हा गोलाचा भाग जो आहे ना दुसऱ्या नंबरचा, हा काय करतो आपण रंगवत असतो. त्यावेळेस तुमचा हा प्रश्नाचं उत्तर त्या आन्सर शीटमध्ये नोंदलं जातं. ओके, तर अशा प्रकारचे प्रश्न येतात. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. दुसरा प्रश्न बघा, हिंदू धर्मीयांचा नववर्षाचा प्रारंभ कधी होतो. काय प्रश्न आहे, हिंदू धर्मीयांचा नववर्षाचा प्रारंभ कधी होतो. आता तुम्हाला आठवत असेल पेपरमध्ये किंवा तो जो उतारा आहे तो प्रश्न आपण मगाशीच उतार्यामध्ये माहिती वाचलेली आहे, त्यावरनं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सोडवता येईल. काय उत्तर येईल बघा, आपले जे काही हिंदू धर्मीय लोक आहेत यांचं नवीन वर्ष कधी सुरू होतं, तर सगळ्यांना आठवत असेल याचं उत्तर काय होतं, त्या उतार्यामध्ये गुढीपाडव्याला. म्हणजे पर्याय 1 हा अचूक पर्याय आहे. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण जातोय. तिसरा प्रश्न बघा, या दिवशी विद्यार्थ्यांनी कशाचा संकल्प करायचा आहे. म्हणजे कुठल्या दिवशी, गुढीपाडव्या दिवशी आपण कुठला संकल्प करणार आहे, तर ह्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मागे दिलेलं आहे, पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे आणि ते उत्तर काय आहे बघा, इथे शेवट दिलेलं आहे. बघा कशाचा संकल्प करायचा आहे, तर ह्या दिवशी विद्यार्थ्यांनी काय करायचंय,
ज्ञानार्जनाचा संकल्प करून भरपूर अभ्यास करण्याचे स्वतःला वचन दिले पाहिजे. इथे उत्तर मिळालं. आता आपण तो पर्याय शोधूया, त्याच्याशी रिलेटेड कुठला दिसतोय तर बघा, ज्ञानदान. ज्ञानदान आहे का तर नाही. उत्सव, खेळ, करमणूक असं काही दिलंय का तर नाही. त्याच्यानंतर पुढचा पर्याय दिलाय अभ्यास करण्याचा. अभ्यास करण्याचं असं आपण वचन घेणार आहोत का त्यांच्याकडून तर तेही नाही. मग काय करायचंय आपल्याला तर इथे काय करायचंय, ज्ञानार्जन. ज्ञानार्जनासाठी आपण काय करणार आहोत, संकल्प करणार आहोत. ओके, तर अशा प्रकारे आपण ह्या उतार्यावरील 3 प्रश्न सोडवले. आता तुम्हाला कल्पना आली असेल, उतारे अगदी 1 ते 2 पॅरेग्राफमध्ये दिलेले आहेत आणि उतारे छोटे आहेत आणि सोपे आहेत. तर तुमचं काम महत्त्वाचं काय आहे, प्रश्न व्यवस्थित वाचा, उतारा व्यवस्थित वाचा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा उतारा वाचायची गरज पडणार नाही. सुरुवातीला उतारा काळजीपूर्वक वाचावा आणि त्यानंतर मग प्रश्नांकडे नजर फिरवा आणि मग तुम्हाला उत्तरं येतील. उत्तरं सोडवत असताना किंवा तो पर्याय नोंदवत असताना काळजी ही घ्यायची की अचूक पर्याय नोंदवा. कारण पुन्हा नंतर आपला दुसरा गोल रंगवला गेला तर ते प्रश्न तुमचे विचारातच घेतले जात नाहीत. त्या प्रश्नाचं उत्तर जरी बरोबर असेल तरी पण त्या प्रश्नाचे मार्क मिळत नाहीत. त्यामुळं तो गोल रंगवत असताना काळजी घ्यायची की हेच उत्तर आहे का, आणि त्यानंतर मग ज्यावेळेस खात्री होईल त्यावेळेसच तो तुम्ही गोल रंगवायचा आहे. ठीक आहे, तर इथे आपला पहिला उतारा झालेला आहे. आता आपण थोडं दुसऱ्या उतारामध्ये देखील जाऊयात आणि त्याच्यावरती चर्चा करूयात. बघा, आता दुसरा उतारा इथेही तेच सांगितल्यात सूचना की खालील उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे पहिल्यांदा तुम्हाला, आणि तो उतारा वाचल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्यावरील जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडायचा आहे. ओके, मग आता आपण थोडं उतार्याच्या वाचनाला करूयात सुरुवात. बघा, आता जालना जिल्ह्यातील ऊस तोडणीच्या कामाला जुंपलेल्या इंदूला आपल्या मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती. आता इथे जालना जिल्हा आलाय, ऊस तोडणी कामगार, तिथे काम करणारी इंदू आहे आणि तिची मुलं, यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी इंदूला वाटत होती. आज इथे शाळा तर उद्या तिथे. तिने चंग बांधला, काही झालं तरी मुलांना शिकवायचं. तिने तडक शहर गाठलं, शहरामध्ये झोपडी वजा घर बांधलं. तिथल्याच नामांकित शाळेत मुलांना घालण्याचा ध्यास घेतला. धुण्या भांड्याची कामे मिळवली. थोडी स्थिर स्थावर झाल्यानंतर तिने त्याच शाळेमध्ये मुलांचा प्रवेश घेतला. इंदूने हालाकीच्या परिस्थितीत घरकामांबरोबर कधी कधी केळी विकून मुलांच्या फीचा प्रश्न सोडवला, पण कधी कुणापुढे हात पसरला नाही. मुलांनाही तिच्या आईची धडपड दिसत होती. त्यांनीही मन लावून अभ्यास केला. आज इंदूची दोन्ही मुलं उच्च शिक्षण घेत आहेत, तर छोटा शालेय शिक्षणाबरोबर कराटे या खेळ प्रकारामध्ये प्रावीण्य मिळवत आहे. त्यांच्यासाठी पावशर दूध मिळावं म्हणून अशा धडपडणाऱ्या आईचं मुलांच्या प्रगतीत मोठं योगदान आहे. तर इथे आपला पॅराग्राफ वाचून झालेला आहे. आता आपण येतो प्रश्नांमध्ये. आता प्रश्न बघा काय, पहिला प्रश्न आपण वाचूयात. इंदूने कोणता चंग बांधला होता? आता इंदूने कुठला चंग बांधला होता तर आपण मगाशीच माहिती वाचली होती की इंदू काय होती, ऊस तोडणी कामगार होती आणि तिने कसला चंग बांधला होता तर तिच्या डोक्यात एकच होतं की काय, मुलांना शिकवायचं, मुलांना शिकवायचं. तिला मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती, बरोबर आहे ना, मुलांच्या शिक्षणाची काळजी वाटत होती आणि त्यामुळे तिने चंग बांधला, काही झालं तरी मुलांना शिकवायचं. मग उत्तर तुम्हाला इथेच मिळालं. बघा आता प्रश्नांचे ऑप्शन्स काय आहेत. शहर गाठण्याचा तिथं चंग होता का तर नाही. कामं मिळवण्यासाठी ती गेली होती का तर नाही. तर तिच्या डोक्यात एकच होतं, मुलांना शिकवायचं, बरोबर आहे ना. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3, मुलांना शिकवण्याचा चंग तिने बांधलेला होता. दुसऱ्या प्रश्नामध्ये येऊयात आपण. बघा आता दुसरा प्रश्न, इंदूला एकूण किती मुले आहेत? आता इथं बघा डायरेक्ट काही असं दिलं नाहीत मुले किती आहेत, पण त्यांनी काय माहिती दिली शेवटच्या पॅरेग्राफमध्ये, 2 मुलं उच्च शिक्षण घेत आहेत. नीट वाचायचं पॅरेग्राफ, गडबड नाही करायची. बघा 2 मुलं काय करतात ते उच्च शिक्षण घेत आहे आणि छोटा अजून एक मुलगा असणार आहे लहान, तो काय करतोय, अजून शिक्षण घेतोय, शाळेतलं शिक्षण घेतोय, त्याचबरोबर तो कराटे देखील शिकत आहे. म्हणजे एकूण
त्या इंदूला किती मुले होती? तर उत्तर असणारे 2 मोठी मुलं आणि 1 छोटा, म्हणजे एकूण मुले किती होती? तर ती मुले होती 3. प्रश्न उत्तर तुम्हाला डायरेक्ट या पॅराग्राफमध्ये सापडत नाही. वाचल्यानंतर विचार केल्यानंतर लक्षात येतं 2 मुलं उच्च शिक्षणासाठी बाहेर गेलीत आणि 1 छोटा मुलगा शाळेत शिक्षण घेतोय, सोबत कराटे खेळतोय. म्हणजे उत्तर तुमचं किती आलं? पर्याय 2. आता शेवटचा प्रश्न बघूयात आपण. हात पसरणे या वाक्यप्रकाराचा नेमका अर्थ कुठला आहे तो शोधा. आता हात पसरणे म्हणजे काय? तर बघा, आता आपल्याला हात पसरायची वेळ येते म्हणजेच आपण काय करतो? एखाद्याकडे मदत मागण्याचा प्रयत्न करतो, है ना? मग याचं उत्तर जे असणार आहे तो असणार आहे पर्याय क्रमांक 1 आणि तो पर्याय कुठला आहे? तर मदत मागणे. म्हणजे एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या गरजेला आपण काय करतो? एखाद्या पुढे पर्यायच नसेल तर हात पसरतो. मग हात पसरतो म्हणजे आपण काय करतो? त्या व्यक्तीकडून आपण मदतीची अपेक्षा ठेवतो किंवा तिला मदत मिळावी यासाठी काय करतो आपण? तो प्रयत्न करत असतो. त्यासाठी पर्याय 1 हा तुमचा अचूक उत्तराचा पर्याय आहे. हात पसरणे म्हणजे काय? मदत मागणे. दुसरे पर्याय देखील बघून घ्या. सहाय्य करणे म्हणजे मदत करणे. व्यायाम करणे हातविषयी तर येतच नाही आणि ओंजळ करणे हाही त्या वाक्यप्रचाराला सूट असा शब्दार्थ नाही. त्यामुळे अचूक पर्याय येतो मदत मागणे. तर इथे आपण दुसरा उतारा आणि त्यामधले असलेले 3 प्रश्नांची चर्चा केली. आता आपण तिसऱ्या उतार्यामध्ये येतोय. तिसऱ्या उतार्याचं पहिल्यांदा वाचन करूयात आणि त्यानंतर मग प्रश्न कुठले आहेत ते पण बघूयात. बघा, आता तामिळनाडूच्या पश्चिमेस समुद्रकिनारी रामेश्वरम नावाचे छोटे गाव होते. तेथील शिवमंदिरामुळे ते प्रसिद्ध होते. प्रभू श्रीरामचंद्रांनी या भूमीत पाय ठेवले अशी इथल्या लोकांची धारणा होती. येथेच 15 ऑक्टोबर 1931 रोजी अब्दुलचा जन्म झाला. अब्दुलच्या वडिलांचे उत्पन्नाचे मुख्य साधन रामेश्वरम ते धनुष्कोडीपर्यंत यात्रेकरूंना ने-आण करणे हे होते. संपूर्ण कुटुंबाचा चरित्रार्थ त्यावर अवलंबून होता. परंतु एका मोठ्या वादळामुळे रामेश्वरमच्या किनाऱ्याला जबरदस्त तडाखा बसला. त्यात होडीचे पूर्ण नुकसान झाले. अशा बिकट प्रसंगी अब्दुलने चिंचोक्याच्या बिया दुकानदाराला विकून तसेच चुलत भावाला वर्तमानपत्र विकण्यास मदत करून पहिली कमाई केली. यातून कुटुंबाचा भार उचलण्यास समर्थ असल्याचा आनंद मिळवला. आता हा झाला उतारा. आता या उतार्यावरती आधारित जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती चर्चा करूयात आपण आणि अचूक पर्याय कुठला आहे तो पण आपण शोधूयात. बघा, आता रामेश्वरम गाव कोणत्या मंदिरामुळे प्रसिद्ध होते? रामेश्वरम गाव कोणत्या मंदिरामुळे प्रसिद्ध होते? आता इथं कुठलं मंदिर आहे? बघा, पहिल्याच लाईनमध्ये उत्तर आहे. कुठलं मंदिर आहे ते? शिवमंदिर आहे. शिवमंदिरामुळे काय होतं? ते गाव प्रसिद्ध होतं. ओके, मग उत्तर काय आलं? शिवमंदिर. मग आता पर्याय कुठे दिसतोय तो बघा. बघा, रामाचे मंदिर पर्याय दिलाय, शंकराचे मंदिर, तिरुपती मंदिर आणि कृष्णाचे मंदिर. आता इथं महत्त्वाची गोष्ट आली, समानार्थी शब्द. कारण इथं आपल्याला पर्यायामध्ये काय दिलेले बघा? शिवमंदिर. मग तुम्हाला कळालं पाहिजे शिव म्हणजेच कोण आहे? राम आहे, शंकर आहे, तिरुपती आहे का कृष्ण आहे? तर उत्तर काय आहे? शंकराचे मंदिर. कारण शिव म्हणजेच कोण आहे? शंकर आहे. त्यामुळे पर्याय कुठला आला आपला अचूक? शंकराचे मंदिर म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा आपला उत्तर बरोबर आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतो. बघा, आता वादळामुळे कोणत्या किनाऱ्याला जबरदस्त तडाखा बसला? आता कुठला किनारा? मगाशीच आपण बघितली माहिती की तो किनारा कुठला होता? रामेश्वरमचा किनारा. रामेश्वरम नावाचं जे गाव आहे त्या गावाला समुद्र किनाऱ्याला वादळामुळे काय बसला? तडाखा बसला. त्यामुळे गावाचं नाव काय आहे? रामेश्वरम. म्हणून अचूक पर्याय क्रमांक किती आला? 3 आला. आता पुढे येतो तिसऱ्या प्रश्नामध्ये. वरील उतार्यात कठीण या अर्थाचा आलेला शब्द कोणता? आता कठीण बघा, धारणा म्हणजे आपल्या मनाची जी काही
एखाद्याबद्दल झालेली गोष्ट मनामध्ये एक चित्र तयार झालं असं त्याला आपण धारणा म्हणतो. तडाखा म्हणजे काय झालं, मार बसणे, बरोबर आहे. भार म्हणजे काय असणार आहे, ओझं उचलणे. आणि बिकट म्हणजे काय, कठीण अवस्था. मग इथं कठीण या अर्थाचा आलेला शब्द कुठला आहे, तर त्या कुटुंबाची अवस्था कशी झालेली असणार आहे, अचानक उत्पन्नाचं साधन गेल्यामुळं बिकट झाले असणार आहे. त्यामुळं पर्याय नंबर 4 हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर इथे देखील आपण हा तिसरा उतारा संपवला. तुमच्याही लक्षात येत असेल की प्रश्न उत्तरे खूप सोपे आहेत. फक्त होतं काय की ती परीक्षेचं वातावरण, तिथला जो ताणतणाव असतो त्यामध्ये डोकं शांत ठेवून तुम्हाला पेपर सोडवायचा असतो. आणि जर तुम्ही ते काम नीट केलं ना तर तुम्हाला कुठेही अडचण येत नाही. त्यामुळं शांत मनाने व्यवस्थित उतारा वाचायचा, काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरं सोडवायची. आता आपण चौथ्या उतार्यामध्ये येतोय. बघा आता पुढचा उतार आपण घेऊयात. आणि अशाच प्रकारचे छोटे छोटे उतारे तुम्हाला पडतात. त्यामुळे इथे तुम्हाला हा जर व्यवस्थित यूट्यूबचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला आयडिया येईल की कशा प्रकारचे प्रश्न उत्तरे पडू शकतात किंवा स्कॉलरशिपमध्ये कुठले उतारे असतात ते. तर आता आपण पुढच्या चौथ्या उतारामध्ये येतोय. बघा आता मी उताराचं वाचन करते, तुम्ही समजून घ्या आणि प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधता येतात का तेही बघा. साताऱ्यापासून जवळ असलेल्या माहुली गावच्या प्रभुण्यांच्या गरीब कुटुंबातील राम हा मुलगा खूप अभ्यास करून धर्मशास्त्रात प्रवीण झाला. लोक त्याचा सन्मान करू लागले. आता रामशास्त्री या नावाने ते ओळखले जाऊ लागले. रामशास्त्री पुढे पुण्यात राहण्यास आले. त्यांची हुशारी पाहून पेशव्यांनी त्यांना न्याय खात्यामध्ये नोकरी दिली. शास्त्राचे उत्तम ज्ञान न भिता योग्य न्याय देण्याचे धाडस आणि स्पष्ट वक्तेपणा, खरे बोलण्याची तयारी यामुळे रामशास्त्री सर्वांचे आवडते झाले. अंगी असलेल्या हुशारीने पुढे ते मराठी राज्याचे मुख्य न्यायाधीश बनले. आता इथे आपला पॅरेग्राफ वाचून झालेला आहे. आता आपण येणार आहे प्रश्नांमध्ये. आता प्रश्न काय तर ह्या उतार्यावरच आधारित प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला सापडणार आहेत. उतार्याचं नीट वाचन केलं असेल तर आता आपण एक एक प्रश्नाला काय करूयात, सुरुवात करूयात. बघा आता पहिला प्रश्न, शास्त्रात प्रवीण झाल्यानंतर राम कोणत्या नावाने ओळखला जाऊ लागला. आता कुठला पर्याय बघा, उत्तर हे मगाशी आपण बघितलेलं आहे. काय तो पर्याय बघा, ज्यावेळेस तो धर्मशास्त्रामध्ये प्रवीण झाला आता त्याला कशी ओळख मिळाली तर लोक त्याला आता काय म्हणायला लागलेले आहेत, रामशास्त्री म्हणायला लागलेले आहेत. म्हणजे पर्याय जो असणार आहे बरोबर तो कुठला असणार आहे, रामशास्त्री हा पर्याय तुमचा अचूक पर्याय असणार आहे. ओके, इथे आपला पहिला प्रश्न झाला. आता आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये जाऊयात. बघा आता, पेशव्यांनी रामशास्त्रींना न्याय खात्यात नोकरी दिली कारण. आता कारण काय, नीट वाचायचे पर्याय. ते सर्वांचे आवडते होते म्हणून दिली असेल का नोकरी, तर नाही, हे चुकीचं पर्याय असणार आहे. त्यानंतर तो धर्मशास्त्रामध्ये प्रवीण होता. म्हणजे जे आपले रामशास्त्री होते ते धर्मशास्त्रामध्ये कसे होते, प्रवीण होते म्हणून दिले का. तिसरा पर्याय दिलाय ते हुशार होते. आणि चौथा दिलेला आहे त्यांची पेशव्यांकडे ओळख होती. आता इथे पहिला आणि शेवटचा पर्याय हा चुकीचा आहे. आता कदाचित तुमचं दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नांच्या पर्यायामध्ये कन्फ्युजन होईल की ते धर्मशास्त्रामध्ये प्रवीण होते म्हणून त्यांना नोकरी दिली का ते हुशार होते. तर पुढे बघायचं तुम्ही. आता त्या उतार्यामध्ये सगळं दिलेलं आहे की सगळे जे काही हुशारीमुळे ते काय झालेले आहेत तर या ज्या नोकरी मिळाली त्यांना न्याय खात्यामध्ये ते त्याच्यामुळेच झालेत. कशामुळे तर बघा उतार्यामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर काय आहे तर त्यांच्या अंगी असलेल्या हुशारीने. बरोबर आहे का, म्हणजे पर्याय कुठला बरोबर आला तर अंगी असलेली हुशारी. आता तो पर्याय कुठे दिसतोय तुम्हाला तर ते आहे ते हुशार होते. म्हणून उत्तर काय येणार तुमचं तर पर्याय नंबर 3 म्हणजेच ते हुशार होते. ठीक आहे, आता तिसऱ्या प्रश्नामध्ये आपण जातोय. उतार्यामध्ये प्रवीण या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कुठला आहे. आता प्रवीण म्हणजे बघा ऑप्शन त्यांनी दिलेत, प्रख्यात, तरबेज, चतुर आणि प्रसिद्ध. आता प्रसिद्ध म्हणजे होऊ शकत नाही, चतुर असू शकतो, तरबेज असू शकतो, प्रख्यात. आता प्रवीण म्हणजे काय, कोणाला आपण प्रवीण म्हणतो तर प्रवीण म्हणजे काय, एखादी गोष्ट आहे ती पूर्ण त्याने त्याच्या गोष्टीमध्ये किंवा एखादी कला आत्मसात केली तर तो त्या विषयामध्ये काय होतो
तर प्रवीण होतो किंवा तरबेज होतो. म्हणून इथे पर्याय जो असणार आहे तो कुठला असेल तर तरबेज, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा त्याचा अचूक पर्याय असेल. तर इथे आपला चौथा उतारा संपतो आणि त्यावरील प्रश्न देखील. आता पुढे जातो आपण सराव संचामध्ये. आता आपण उतार्यांची बऱ्यापैकी माहिती घेतली. तुम्हालाही आयडिया आली असेल की अशा प्रकारचे उतारे पडतात, त्याची उत्तरे तिथेच आहेत. कदाचित काही उत्तरं डायरेक्टली मिळतात, कदाचित तुम्हाला काही उत्तरांची शोधण्यासाठी विचार करावा लागतो. आता आपण पुढच्या उतार्यामध्ये येतोय. त्या उतार्याचं पहिल्यांदा आपण वाचन करूयात आणि त्यानंतर पुढे जाऊयात. बघा, आता मी उतार्याचं वाचन करते. चांगली माणसे नेहमी नम्र असतात. त्यांना जशी त्यांच्या गुणांची जाणीव असते तशीच दोषांचीही जाणीव असते असे म्हटले तरी चालेल. की माणूस जसा जसा मोठा होत जातो तसतसा तो नम्र होत जातो, कारण त्याला जाणवते की जग किती मोठे आहे, ज्ञान किती अफाट आहे. त्या तुलनेत आपण जे ज्ञान मिळवले आहे किंवा यश मिळवले आहे ते किती छोटे आहे. विद्या विनयेन शोभते हे तर तुम्ही नक्कीच ऐकले असणार. दुर्दैवाने काही माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळी होतात. थोडे यश मिळाले तरी उद्दामपणे वागू लागतात. चांगली माणसे भरपूर यश मिळवूनही नम्र आणि कृतज्ञही राहतात, कारण त्यांना माहीत असते एकटा माणूस जगामध्ये काही करू शकत नाही. प्रत्येकाच्या यशात इतर अनेक लोकांचा वाटा असतो. तर इथे आपले उतारा वाचून झालेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, यावर आधारित प्रश्नांची उत्तरं शोधता येतात का ते बघायचे. बघा, आता पहिला प्रश्न आपण जातोय. पहिल्या प्रश्नामध्ये पहिला प्रश्न काय, चांगली माणसे नम्र केव्हा होत जातात. आता चांगली माणसं नम्र कधी होतात, गुणांची जाणीव झाल्याबद्दल इथे कुठेही उतार्यामध्ये चर्चा नव्हती, त्यामुळे हा पर्याय नसणार आहे. यश मिळाल्यावरती माणूस हुरळून जातो, त्यामुळे हाही पर्याय नसणार आहे. पण माणूस जसं जसा मोठा होत जातो ना तस तसा तो काय होतो, नम्र होत जातो. म्हणून इथला जो पर्याय बरोबर असणार आहे तो कुठला आहे तर मोठी झाल्यानंतर माणसं काय होतात, नम्र बनतात. पुढचा बघा प्रश्न, कोणती गोष्ट छोटी आहे असं या उतारामध्ये नमूद केलेले. आता कुठली गोष्ट आहे बघा, पहिला प्रश्न किंवा पहिला ऑप्शन जो आहे ना तो आपण बघूयात. पहिला ऑप्शन काय आहे तर तो आहे आपण मिळवलेले ज्ञान आणि यश. दुसरा ऑप्शन आहे चांगली माणसे. तिसरा ऑप्शन आहे एकटा माणूस आणि जग. मग आता उतारामध्ये कुठली गोष्ट नमूद केलेली आहे तर आपण मिळवलेले ज्ञान आणि यश ही गोष्ट छोटी. कारण आपल्याला जरी आपल्याला वाटत असते की आपण मिळवलेलं ज्ञान खूप आहे, पण आपल्यापेक्षाही हुशार किंवा आपल्यापेक्षाही जास्त यश मिळवलेली माणसं आपल्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे कुठली गोष्ट छोटी आहे तर आपण मिळवलेले ज्ञान ही गोष्ट छोटी आहे. त्यामुळे पर्याय 1 बरोबर. तिसरा प्रश्न, थोड्या यशामुळे हुरळून जाणे यासाठी कुठली म्हण यामध्ये विचारली आहे किंवा या संदर्भातील कोणती म्हण या उतार्यामध्ये आलेली आहे. तर बघा, इथं कुठल्या उतार्यामध्ये ती गोष्ट आलती की थोडं यश मिळालं की माणूस हुरळून जातो. तर असं कुठलं वाक्य आलेलं आहे तर ते वाक्य आहे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे. तर इथे आपण ह्या उतार्याचे देखील प्रश्न उत्तरे संपवलेले आहेत. आता आपण पुढच्या उतार्यामध्ये येतोय. बघा, मी उतारा वाचते. आता तो व्यवस्थित वाचून झाला की मग आपण प्रश्नांमध्ये येतोय. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव अत्यंत कडक उपवास करतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ते साध्या पाण्याच्या थेंबालाही शिवत नाहीत. एवढंच काय, तोंडातली लाळ सुद्धा गिळत नाही. सूर्यास्तानंतर खजूर खाऊन किंवा पाणी पिऊन उपास सोडतात. इफ्तारमध्ये निरनिराळे गोडधोड पदार्थ खातात. कुराणाचे पठण करून झोपी जातात. सूर्योदय होण्यापूर्वी 2 तास आधी उठून नमाज पढतात आणि नंतर जेवतात. सूर्योदय झाल्यानंतर ते पुन्हा उपवासाला प्रारंभ करतात. आता इथं मी उतार्याचं वाचन केलेलं आहे. आता आपण प्रश्न बघूयात, कुठल्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये. पहिला प्रश्न बघा, झोपण्यापूर्वी कशाचे वाचन केले जाते. आता या उतार्यामध्ये उल्लेख ऑलरेडी केलेला आहे की यामध्ये कशाचं वाचन करतात ती लोक तर कुराणाचं वाचन
केलं जातं. त्यामुळे 2 नंबरचा पर्याय हा अचूक पर्याय आहे. मुस्लिम बांधव कोणत्या महिन्यात उपवास करतात? आता इथं दिलेत फेब्रुवारी, माघ, रमजान आणि श्रावण. तर उत्तर आहे रमजान. तिसरा प्रश्न, उपवासाला सुरुवात केव्हा करतात? आता उपवास कधी सुरू होतो असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर काय आहे? सूर्य उगवण्यापूर्वी, म्हणजेच काय, सूर्योदयापूर्वी. तर इथे आपण ह्या प्रश्नांची उत्तरे सोडवलीत. तुमच्याही लक्षात येत असेल, जर तुम्ही उतार्याचं वाचन व्यवस्थित करत असाल तर तुम्हाला कुठेही अडचण येत नाही. या प्रश्नांची पैकीच्या पैकी मार्क्स तुम्ही घेऊ शकता. आता पुढच्या उतारामध्ये येतोय आपण. अजून 2 उतारे बघूयात आणि त्यानंतर आपण थांबूयात. आता तिसरा उतारा म्हणजे आपण जे प्रश्न सोडवतोय त्याच्यामधला पुढचा उतारा आपण बघतोय. बघा, आता मी उतार्याचं वाचन करते, व्यवस्थित ऐका आणि प्रश्नांची उत्तरे आठवतात का ते बघा. निसर्ग अभ्यासाची पहिली पायरी म्हणजे पक्षी निरीक्षण. अगदी पक्ष्यांसारखे आकाशामध्ये उडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या माणसाने पक्ष्यांना समोर ठेवूनच विमानाचा शोध लावला होता. राईट बंधूंनी विमान बनवण्याआधी अनेक देशांमध्ये अनेक संशोधक आकाशात उडण्याचे वेगवेगळे प्रयोग करत होते. अगदी पक्ष्यांची पिसे वापरून त्यांचे मोठे पंख तयार करूनही उडण्याचे प्रयत्न झाले आहेत. खरंच पक्षी विश्व इतके अद्भुत आणि रम्य आहे की लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार अशा अनेकांना अजरामर रचना करण्यास पौराणिक काळापासून प्रेरणा देत आहे. या पृथ्वीवर अशी 1 इंच जागा सापडणार नाही जिथे पक्ष्यांची सावली पडली नसेल. पक्षी निरीक्षण हा 0 पैसे खर्च येणारा जगातला लोकप्रिय छंद आहे. आता इथं उतार्याचे वाचन करून झालेले आहे. आता आपण याचे प्रश्न कुठल्या प्रकारचे आहेत ते बघूयात आणि प्रश्नांचे उत्तरं आपल्याला शोधता येतात का ते देखील बघूयात. बघा, आता पहिला प्रश्न, माणसाने कोणते स्वप्न पाहिलेले होते? आता माणसाने पहिलं स्वप्न कुठलं बघितलं होतं तर त्याचं उत्तर पहिल्याच ओळीमध्ये आहे, अगदी पक्ष्यांसारखे आकाशामध्ये उडण्याचे स्वप्न. कोणी बघितलं होतं? माणसाने. म्हणजे पहिला पर्याय किंवा त्याचं जे उत्तर असणार आहे पहिल्या प्रश्नाचं ते काय असणार आहे? तर काय होतं? पक्ष्यांसारखे आकाशात उडण्याचे स्वप्न माणसाने पहिल्यांदा बघितलेलं होतं. दुसरा प्रश्न, खालीलपैकी पक्ष्यांवर अजरामर रचना कोणी केली नाही? कोणी केली नाही असा प्रश्न विचारलेला आहे. मग आता बघा, इथं उतार्यामध्ये शिल्पकारांचा उल्लेख आहे, गीतकारांचा देखील उल्लेख आहे आणि संगीतकारांचा उल्लेख आहे. मग उल्लेख कोणाचा नाहीये तर फक्त कीर्तनकारांचा नाहीये. आणि आपल्याला तोच प्रश्न विचारला की कोणी केलेली नाही, तर उत्तर काय असणार आहे? कीर्तनकार. बरोबर आहे का? कारण बाकीच्यांची सगळ्यांची नावं बघा इथं तुम्हाला दिसत असतील, लेखक, कवी, गीतकार, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार. फक्त कीर्तनकाराचं नाव नाहीये. म्हणजेच याचं उत्तर काय असणार आहे तर कीर्तनकार. कीर्तनकार हे बरोबर असेल. आणि मगाच्या प्रश्नाचं उत्तर पक्ष्यांसारखे आकाशात उडण्याचे. आता पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान उतार्याशी सुसंगत नाही? आता कुठलं विधान उतार्याशी सुसंगत नाही म्हणजे चुकीचं कुठले बघा. तर पहिला जो काही ऑप्शन आहे, पक्षी निरीक्षण हा निसर्ग अभ्यासाची पहिली पायरी आहे, हे बरोबर आहे. पक्षी निरीक्षण हा खूप पैसे खर्च करणारा लोकप्रिय छंद आहे असं कुठे उतार्यात दिलंय का तर नाही दिलेलं. म्हणजेच तुमचा जो पर्याय बरोबर असणार आहे तो कुठला असणार आहे? पर्याय क्रमांक 2. हा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. कारण त्यांनी प्रश्न विचारलेला आहे कुठलं वाक्य उतार्याशी सुसंगत नाही. तर पक्षी निरीक्षण करणे हा म्हणजे खूप खर्च करणारा लोकप्रिय छंद आहे असं कुठे तिथे लिहिलेलं नाही. कारण उतार्यामध्ये काय दिलेलं आहे तर 0 पैसे खर्च करून जोपासला जाणारा हा छंद आहे. तर इथे आपण या प्रश्नांची देखील उत्तरे शोधली आणि तुम्हाला लक्षात येत असेल जर उतार्याचं वाचन नीट असेल तर कुठल्याही प्रश्नांची उत्तरे अगदी आरामात तुम्हाला तिथे सापडली जातात. आता पुढच्या उतार्यामध्ये आपण जातोय. बघा, आता पुढचा उतारा, आर्यभट्ट यांचा जन्म कसमपूर पाटणा येथे इसवी सन 476 मध्ये झाला आणि इसवी सन 499 मध्ये जेव्हा ते केवळ
23 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आर्यभट्ट या ग्रंथाची रचना केली। यामध्ये गणित आणि ज्योतिषाचे कित्येक सिद्धांत दिले आहेत। सुरुवातीस या पुस्तकाबद्दल कोणालाही माहिती नव्हती, पण जेव्हा भारत व आशियाच्या अनेक विद्वानांनी आपल्या ग्रंथात आर्यभट्टांच्या सिद्धांतांचा उल्लेख केला तेव्हा युरोपीय लोकांना माहीत झाले की आर्यभट्ट हे त्यावेळचे गणितविद्येतील महान पंडित, ज्योतिषशास्त्राचे संशोधक होते। विद्वानांच्या उल्लेखाच्या आधारावरती त्या ग्रंथाचा शोध सुरू झाला आणि अखेर इसवी सन 1864 मध्ये त्याचा शोध लागला। आता इथे आपला उतारा वाचून झालेला आहे। आता आपण प्रश्नांमध्ये जातोय। बघा आता पहिला प्रश्न, आर्यभट्ट यांना वरील उतार्यानुसार कोणती उपमा देता येणार नाही असं विचारले तर कुठली उपमा देता येणार नाही? तर बघा ते ग्रंथकार होते, गणिती होते, ज्योतिषी पण होते। मग कुठली उपमा देता येणार नाही आपल्याला? तर देता येणार नाही समीक्षक, बरोबर ना? समीक्षक असा कुठेही उल्लेख या उतार्यामध्ये केला नाही, म्हणजेच समीक्षक हा पर्याय, चौथा पर्याय आपला बरोबर आहे। पुढे बघा दुसरा प्रश्न, आर्यभट्ट या ग्रंथाची रचना वयाच्या कितव्या वर्षी केली? पहिल्याच दुसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर होतं 23व्या वर्षामध्ये त्यांनी काय केलं? आर्यभट्ट नावाचा ग्रंथ लिहिला होता। तिसरा प्रश्न बघूयात आपण, आर्यभट्ट या ग्रंथामध्ये खालीलपैकी कोणती माहिती दिलेली आहे? आता कुठली माहिती दिलती? गणितांची सूत्रांची माहिती दिलती। भारत आणि आशियातील विद्वानांची माहिती दिली होती का? तर नाही। त्यानंतर गणित आणि ज्योतिष विषयक सिद्धांत ही माहिती होती का? हो होती। आणि ज्योतिषशास्त्राचे नियम ही होती। मग आता पर्याय कुठला अचूक असणार आहे? तर पर्याय क्रमांक 3, कारण ह्या पर्याय तिसऱ्यामध्ये देखील पहिल्या आणि चौथ्या पर्यायाचं उत्तर सामावलेलं आहे। त्यामुळे अचूक पर्याय कुठला असणार आहे? गणित आणि ज्योतिष विषयक सिद्धांत। तर इथे आपला हाही उतारा संपलेला आहे। पुढच्या उतार्याचं आपण वाचन करूयात आणि नंतर त्याचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूयात। बघा, रत्नागिरी जिल्ह्यातील प्रियांका सुट्टीनिमित्त आई व अमित सोबत मामाच्या गावी गेली। एके दिवशी ती कपडे धुण्यासाठी आई व अमित सोबत नदीवर गेली असताना काठावर खेळणारा अमित पाय घसरून नदीच्या पाण्यात पडला व बुडू लागला। आई घाबरून गेली। प्रियांकाने प्रसंगावधान राखून धुण्यातील एक साडी घेतली आणि साडीचे एक टोक तिने अमितकडे फेकले। अमितने ते टोक पकडले। प्रियांकाने साडी हळूहळू ओढून अमितचे प्राण वाचवले। प्रियांकाच्या या धाडसाची दखल घेऊन तिला बालशौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तर इथे आपला उतारा वाचून झालेला आहे। आता आपण त्याची प्रश्नांची उत्तरे सापडतात का ते बघूयात। बघा आता पहिला प्रश्न, प्रियांकाला कोणता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले? तर खालच्याच लाईनमध्ये बघा उत्तर दिलेलं आहे। कुठला पुरस्कार येतो? तर बालशौर्य पुरस्कार है ना। बालशौर्य पुरस्कार म्हणजे कुठला? पर्याय क्रमांक 2। त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, प्रियांका सुट्टीत कोठे गेली होती? कुठे गेलती? काकांकडे गेलती, रत्नागिरी जिल्ह्यात गेलती, मामाच्या गावी गेलती का भावाकडे? तर उत्तर त्या पॅराग्राफमध्ये आलेलं आहे, मामाकडे गेली होती सुट्टीला, बरोबर ना। त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे। आता तिसरा प्रश्न, प्रियांकाने कोणते प्रसंगावधान राखले? तुम्हाला आठवत असेल आपण इथे वाचलेले की तिने काय केलं? साडी जी धुवून टाकली होती त्याचे एक टोक अमितकडे फेकलं आणि नंतर त्याला ओढून बाहेर काढलं। मग याच्यामध्ये पर्याय तो दिसतोय का? बघा, पहिला पर्याय, लोकांना मदतीसाठी बोलावले का? नाही। साडीचा वापर करून तिने अमितचे प्राण वाचवले, हाच पर्याय बरोबर आहे। तर इथे आपला हा प्रश्न आणि याच्यामधले जे काही उत्तर आहेत, बऱ्याच उत्तरे आपण बघून झालेले आहेत। प्रश्न कशा प्रकारचे विचारतात याबद्दल देखील चर्चा केलेली आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। तुमच्या लक्षात आलं असेल की ह्या उतार्यावर आधारित जे काही प्रश्न उत्तर आहेत
3 प्रश्न आपल्याला इथे विचारले जातात। प्रत्येक प्रश्न 2 मार्काला। म्हणजे जर तुम्ही उतार्याची व्यवस्थित तयारी केली, उतारा कुठलाही पडू द्या, ओळखीचा अनोळखीचा काही पडू द्या, तुमचं काम पहिलं एकच आहे, तो उतारा काळजीपूर्वक व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे आणि मग त्या प्रश्नांवरती नजर फिरवायची। तिन्ही प्रश्नांचे ज्यावेळेस आपल्याला खात्री असेल की तोच पर्याय बरोबर असेल, त्याच वेळी त्या पर्यायाचा गोल रंगवा आणि 3 प्रश्न अचूकपणे सोडून त्याचे 6 मार्क्स फिक्सपणे घेऊन टाकायचे। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा एकदा सर्वांना जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर तुमचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांनाही आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करत जावा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।